मुंबई आर्थिक राजधानीतील एसी लोकलमध्ये एका असामान्य प्रकारच्या फसवणुकीचा खुलासा झाला आहे. सक्तीच्या तिकीट तपासणीदरम्यान एका प्रवासी महिलेकडून सादर केलेला पास पाहून तिकीट निरीक्षकांचा संशय जागृत झाला आणि फसवणुकीचे सत्य उघड झाले. या प्रकरणात महिला प्रवासी आणि तिच्या अभियंता पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अंबरनाथ परिसरात राहणारी गुडिया ओंकार शर्मा 28, जी एका खासगी बँकेत सेल्स मॅनेजर आहे, आणि तिचा पती ओंकार आनंदी शर्मा 30, जो अभियंता आहे, यांना अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपशील असे आहे की 26 नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये तिकीट तपासणी करताना निरीक्षकांना गुडिया यांचा पास तपासताना काहीतरी चुकीचे दिसले. पास हे त्यांच्या मोबाईलमधल्या अधिकृत ॲपऐवजी गुगल क्रोममध्ये उघडले होते आणि त्यावर आवश्यक QR कोड गहाळ होता. तपासणीत समोर आले की हा पास तिच्या पतीने घरच्या कॉम्प्युटरवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स व कोडिंगच्या सहाय्याने तयार केला होता. मूळ पास त्यांचा स्वतःचा होता, परंतु त्याची वैधता फेब्रुवारी 2025 मध्ये संपली होती. त्यानंतर हा पास संपलेला असताना फर्जीरीतून नवा पास बनवून प्रवासात वापरण्यात आला. पत्याने फक्त पत्नीच नव्हे तर इतर काही व्यक्तींना देखील अशा प्रकारे फर्जी पास बनवून दिले असल्याचे प्रारंभिक तपासात समोर आले आहे. त्यांच्या मोबाईलमध्ये अनेक बनावट पासेस आढळले आहेत, जे विविध प्रवाशांना वाटप करण्यात आले होते. या प्रकाराने फक्त एसी लोकलच नव्हे तर संपूर्ण सबर्बन रेल्वे यंत्रणेत फसवणुकीचा एक नवा खतरनाक ट्रेंड सुरू झाल्याचे दिसते. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सतर्कतेची वेळ आली आहे. अधिकृत QR कोड व अधिकृत ॲपद्वारेच तिकीट खरेदी व प्रवासासाठी वापरावा, अशी दक्षता सर्वांनी बाळगावी, असे त्यांनी म्हटले आहे. तपासले असता फर्जी पास तयार करणाऱ्या या दाम्पत्यावर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या फसवणुकीपासून बचावासाठी रेल्वेचे तिकीट तपासा यंत्रणेला अधिक मजबूत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही घटना नागरिकांसाठी एक जागरूकतेचे धक्का आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात AI किंवा ॲप्सचा गैरवापर करून होणारी फसवणूक आता अगदी जवळच्या प्रवासातही दिसून येऊ शकते. अशा फसवी प्रसंगांचा बळी होऊ नये म्हणून प्रवाशांनी केवळ अधिकृत ॲप्स व अधिकृत प्रक्रिया वापरावी. तसेच रेल्वेत प्रवास करताना तिकीट तपासणी दरम्यान सहकार्य करावे आणि संशयास्पद व्यक्ती किंवा तिकीट पाहून त्वरित रेल्वे कर्मचाऱ्यांना किंवा पोलिसांना सूचना द्यावी.